मुख्यमंत्र्यांना 2 वेळा निवेदन दिले, साधी दखलही नाही. कदाचित माझ्या मृत्यूची वाट पाहिली जात असेल. शाईफेक प्रकरणावरून विकास लवांडे यांचा गंभीर आरोप. महागाई, बेरोजगारी, इतर मूलभूत प्रश्नांवर लक्ष विचलित करण्यासाठी भाजप संघाकडून हिंदू, मुस्लिम, मराठा, ओबीसी हे वाद पेटवले जात आहेत. या मनुवादाचा मी पीडित आहे. यातूनच मला अटक झाली. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर संग्राम भंडारे याला अटक का झाली नाही? माझ्यावर शाईफेकची घटना झाल्यानंतर धमक्या दिल्या तरी कारवाई का नाही? मला कुठली नोटीस न देता अटक केली. पोलीस म्हणतात ही नजरचूक होती, मात्र ही नजरचूक नव्हती. मला कारागृहात मात्र आदराने वागवलं. संघ परिवारातील लोक वारंवार शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान केला जातो, मात्र त्याच विरोधी संघाचे लोक त्याचा विरोध संघाचे लोक करत नाही. सर्व संतांना वैदिक मनुवाद्यांनी छळले. आता माझा जीव गेला तरी मी थांबणार नाही, अशी प्रखर प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिली आहे. ते नागपूर येथे बोलत होते. मी मुख्यमंत्र्यांना 2 वेळा निवेदन दिले, त्याचे अजून उत्तर नाही. साधी दखल पण घेतली नाही. कदाचित माझ्या मृत्यूची वाट पाहिली जात असेल, असंही विकास लवांडे यांनी म्हटले. माझ्यावर झालेला हल्ला हा भाजप पुरस्कृत हल्ला होता, तर संग्राम भंडारी हा वारकऱ्यांचा वेश घातलेला गुंडा आहे, अशी टीका लवांडे यांनी. 100% संग्राम भंडारी हा फक्त प्यादा आहे. तुम्ही पाहिलं असेल की माझ्यावर जेव्हा शाई सदृश केमिकलयुक्त ऑइल फेकलं गेलं माझ्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी या राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे 4 आमदारांनी जाहीरपणे त्याची पाठराखण केलेली आहे. आणि नितेश राणे एवढं म्हणतात की कोण संग्राम भंडारेच्या केसाला धक्का लावते तेच आम्ही बघतो. यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि खरोखर त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. राज्याचे एक कॅबिनेट मंत्री, 4 सत्ताधारी पक्षातले आमदार जर अशा पद्धतीने एका आरोपीचं जाहीरपणे समर्थन करणार असतील, बेकायदा कृतीचं समर्थन करणार असतील, तर ही संविधानाच्या विरुद्ध कृती ठरते. त्यांनी जी काही विधानसभेमध्ये किंवा मंत्रिमंडळाची शपथ घेतली, ती शपथ त्यांनी पायदळी तोडवलेली आहे. त्याविरुद्ध मी या आमदार आणि मंत्र्यांच्या विरुद्ध सुद्धा केंद्रातले आपले गृहमंत्री असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष या सगळ्यांकडे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, मानवी हक्क आयोग असेल, लोकायुक्त असेल, अशा सर्व पातळीवर सविस्तर मुद्देसूद पुराव्यासह तक्रार मागच्या 8 दिवसापूर्वी मी दाखल केलेली आहे. मी संरक्षण ऑलरेडी मागितलेलं आहे. आमच्या पक्षाने सुद्धा पोलीस महासंचालकांकडे निवेदन दिले, रोहित पवारांनी दिलेले, पवार साहेबांनी स्वतः मागणी केलेली आहे. माझी स्वतःची तक्रार निवेदन आहेत. गेल्या वर्षी सुद्धा माझ्यावर संभाजी बेडेच्या धारकऱ्यांनी माझ्या गावात येऊन 200-300 लोकांनी केला होता 1 वर्षापूर्वी. त्याच पद्धतीची 30 लोक आहेत आता सगळी. माझ्या जीविताला निश्चित धोका आहे. मी नागपूरहून पुण्याला परत जाईल का नाही मला गॅरंटी नाहीये. माझं कुटुंब भयभीत झालेलं आहे. पण मी स्वतः चळवळीतला 35 वर्ष सार्वजनिक जीवनात जगतो. मी संत विचाराचा फॉलोअर आहे, महात्मा गांधी विचारांचा फॉलोअर आहे, शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा फॉलोअर आहे. हे त्यांना कुठेतरी अडचणीचं वाटतं. आम्ही जे काही विचार मांडतोय हे त्यांना नको आहे, आणि म्हणून सरकार पुरस्कृत हा दहशतवादी मुस्कट दाबी करण्याचा हा प्रयत्न आहे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नागपूर.